नमस्कार मंडळी. नमस्कार प्रज्ञाताई. नमस्कार उमाताई. आज आपण ई प्रसारण या चॅनलवरती इंडिक रूट या चॅनलमध्ये आज आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना भेटणार आहोत. आणि मंडळी, आज आपण एक वेगळ्याच विषयावरती आपण भेटणार आहोत, बोलणार आहोत प्रज्ञाताईंशी. तत्पूर्वी प्रज्ञाताईंची थोडक्यात ओळख करून देते. प्रज्ञाताईंनी संस्कृतमध्ये MA PhD केलेलं आहे. MA भाषाशास्त्र हा त्यांचा विषय आहे. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठामध्ये त्या 29 वर्षे भाषाशास्त्र, कोशशास्त्र, संस्कृत विषयात संशोधन व अध्यापन करत आहेत. त्या PhD आणि MPhil संशोधनात मार्गदर्शक म्हणूनही त्या काम बघतात. आता ही सगळी जर बॅकग्राऊंड बघितली तर कधीकधी मला आश्चर्य वाटतं की या इकडे कशा वळल्या असतील किंवा एखादी व्यक्ती आपलं जे काम असतं तिकडे ती कशी वळते. तर आता प्रज्ञाताईंच्या बाबतीत असं झालं की त्या आधी मुळात त्या कीर्तनकार आहेत आणि कीर्तनाकडून त्या संस्कृत किंवा मूळ जो आपले संस्कृतीचे जे स्रोत आहे तिकडे त्या वळल्या. तर मला याबाबतीत त्यांचं खूप कौतुक वाटतं की म्हणजे कीर्तन हा त्यांचा विषय आहे हे खरं आहे, पण त्याबरोबर आपलं कीर्तन आपण जे काही करतो ते खूप चांगलं व्हावं याच्यासाठी मुळाकडे जाऊन मग हे असं का, मग ते तसं का, असं प्रश्न विचारत संशोधन करत पुढे जात तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. आणि त्यातूनच मला वाटतं तुम्हाला तुमची पुढची दिशा मिळाली. मग संशोधन म्हणजे कसं, संशोधन हे काय आहे. आपल्यालाही असं वाटतं की हां अमुक एक व्यक्ती संशोधक आहे, पण ती संशोधक असते म्हणजे नेमकं काय. तर आज प्रज्ञाताई आपल्याला हाच सगळा विषय समजावून सांगणार आहे. पण आपला जो आजचा फोकस आहे तो सगळा आपले भारतीय संस्कृतीचे जे मूल स्रोत आहेत, जे साहित्य किंवा आपण ज्याला इंडॉलॉजी म्हणतो आजच्या काळामध्ये ते, किंवा आपले धर्मग्रंथ असे जे आपले संस्कृती सांगणारे जे काय आहे तर त्याच्या संदर्भातलं संशोधन असं आपण आज बघणार आहोत. आणि आता थोडंसं पुढे अजून जाऊन आपण त्यांची ओळख करून घेऊया. तर नारद मंदिर पुणे इथे त्यांनी 8 वर्ष कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. 500पेक्षा अधिक कीर्तनाचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. 30पेक्षा अधिक प्रवचनं त्यांनी सादर केलेली आहेत. 2008मध्ये अमेरिकेमध्ये संस्कृती दूत म्हणून त्यांची निवड झाली होती. रोटरी क्लबाच्या या उपक्रमात सहभागी होऊन त्या तिकडे गेल्या होत्या. दासबोध, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पुराणे, आर्ष महाकाव्ये, स्तोत्र वाङ्मय यांचा नव्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केलेला आहे. स्तंभलेखक, विविध वृत्तपत्रे, मासिकांसाठी 10पेक्षा अधिक स्तंभांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. 8 पुस्तके प्रसिद्ध झालेली आहे. विधान टेक्स्ट म्हणजे काय हो? विधान ग्रंथ म्हणजे हा माझा PhDचा विषय होता आणि त्याचंच हे नंतर पुस्तक झालं. विधान ग्रंथ म्हणजे वैदिक मंत्र जे आहेत त्या मंत्रांचा प्राथमिक उपयोग जो आहे तो श्रौत यज्ञांमध्ये आणि गृह्यसूत्रांमध्ये सांगितला आहे. म्हणजे माणसाच्या आयुष्यात करायचे जे 16 संस्कार आहेत त्या संस्कारांमध्ये या मंत्रांचा उपयोग सांगितला. हा झाला त्याचा प्राथमिक उपयोग. पण त्या व्यतिरिक्त त्यानंतरच्या काळामध्ये धर्म आणि यज्ञ या संकल्पनेचं सुलभीकरण होत असताना मंत्र वैदिकच पण अग्नीशिवाय करायच्या कर्मांमध्ये ते वापरले गेले. आणि मग असं प्रत्येक वेदाचं एक विधान तयार झालं. असे ग्रंथ आहेत आणि एकत्रितपणे हे ग्रंथसुद्धा काही पुराणांमध्ये सापडतात. तर या ग्रंथांचा एकत्रितपणे अभ्यास असा माझा विषय होता. त्यामुळे त्या विषयावरचाच तो माझा जो थिसिस होता तोच माझा विधान टेक्स्ट या नावाने प्रसिद्ध झाला. अच्छा, बरं. याशिवाय नमुनेदार माणसे कॉर्पोरेट जगातील, कॉर्पोरेट चाणक्य, समृद्धी जागर अशी त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनुवादित प्रश्न तुमचे उत्तर बिरबलाचं असंही एक पुस्तक आहे. कल्पकतेचे गुपी, बार्किंग अप द रॉंग ट्री, गुड टू ग्रेट दिवाळी अंकासाठी लेखन आपण केलेलं आहे. संहिता लेखन केलेलं आहे. आकाशवाणीसाठी विविध विषयांवरील कार्यक्रमांच्या संहितांचे लेखन 35 वर्षाहून अधिक काळ यांनी केलेलं आहे. नुकतीच 28 भागांची गाहा सप्तसई या प्राकृत ग्रंथावरील मालिका सादर झाली आणि तिला भरभरून प्रतिसाद मिळाला. प्राचीन भारतीय वाङ्मयावर आधारित 25हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण सादर केलेले आहेत.
चंदन गाभा या नावाचे विविध विषयांवरील संशोधनावरील आधारित विषयांसाठीचं आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. आपण कधीतरी त्याला जरूर भेट द्यावी. आणि याच्यातूनच कॉर्पोरेट चाणक्य, संस्कृती, उपवास, सुखकर्ता तू, हरिमुखे म्हणा, मना सज्जना, सणवार आणि व्रते यावर आधारित मालिका सादर केलेल्या आहेत. तर आता अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या प्रज्ञातांशी आपण आज संशोधन, संस्कृती आणि सामान्य मानव अशा विषयावरती आज आपण गप्पा मारूयात. तर प्रज्ञाताई, मुळात मला आधी आपल्याला हे विचारायचं होतं की संशोधन, लेखन, सादरीकरण, अनुवाद हे सगळं अगदी वैविध्यपूर्ण काम आहे. तर या कामाची सुरुवात कशी झाली? याची सुरुवात खरं तर माझ्या शालेय जीवनातच झाली. घरामध्ये आई वडील दोघंही शिक्षक. वडील मामासाहेब दांडेकरांचे अनुगृहीत होते आणि त्यामुळे घरातलं वातावरण धार्मिक होतं. सतत वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये येणारे वक्ते हे आमच्या घरी राहायला असत. त्यामुळे या सगळ्याची ओढ किंवा याची आवड तेव्हा लागली होती. आणि त्याच दरम्यान आईवडिलांनी माझ्याकडनं अखंड गीता मुखोद्गत करून घेतली आणि वयाच्या 13व्या वर्षी माझी ती पूर्ण झाली. त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की मला बोलता येऊ शकतं, चांगलं आवड आहे याची. तर वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी जात असे, कथाकथन स्पर्धांना जात असे. तर कीर्तन शिकवता येईल कारण मला गाण्याचीही आवड होती. आणि म्हणून त्यांनी मला कीर्तन कसं करायचं हे शिकवायला सुरुवात केली. पहिलं कीर्तन माझ्या आईनंच लिहिलं आणि बसवून घेतलं माझ्याकडनं. आणि मग आम्हाला नारद मंदिरातल्या प्रशिक्षणाविषयी समजलं आणि मी तिथे जायला लागले. पण या काळामध्ये कीर्तन करत असताना मला नेहमी वेगवेगळ्या शाळांमध्ये बोलावणं यायचं, कारण माझं वय पाहून बालकीर्तनकार, मग मुलांसाठी कीर्तन. आणि मला तर शिकलेला किंवा येणारा जो कीर्तनाचा ढाचा होता तो ठराविकच होता. तर कित्येक वेळा शाळेतल्या मुलांशी कनेक्ट नाही होता यायचं. म्हणजे मी कीर्तन करायची, मला शिकवलेलं ते लोकांना आवडायचं, पण मला असं लक्षात आलं की मला माझा विचार केला पाहिजे, मला काहीतरी वेगळं मांडलं पाहिजे. हळूहळू मला कॉलेजमध्ये बोलावणं यायला लागलं कीर्तनाला. आणि मग लक्षात आलं की कॉलेजच्या मुलांनी कुठल्याही प्रकारची टर न उडवता जर हा कार्यक्रम ऐकायचा असेल तर मला त्यांच्या भाषेमध्ये काहीतरी त्यांना पटेल असं आणि त्यांच्या मनातल्या शंकांचं निरसन होईल असं काहीतरी करायला हवं. त्यातून हळूहळू मला एकेका गोष्टीची उत्सुकता वाटायला लागली. आणि मग लक्षात आलं की आपल्याला मूळ ग्रंथ वाचता यायला हवा, कारण मुलांचे खूप छोटे छोटे प्रश्न असायचे की जे आज कुठल्याही सामान्य माणसाचे असतात. नवीन पिढीच्या मुलांनाही हेच प्रश्न पडतात की आता एक छोटासा प्रश्न सांगते की गणपती जेव्हा आपण बसवतो तेव्हा गणपती बसवतो आणि गौरी बसवतो, मग ह्या गौरी आणि गणपती ह्यांचं नातं काय? ती गौरी ही पार्वतीचं रूप म्हणजे ती गणपतीची आई आहे का? का त्या रिद्धिसिद्धी आहेत आणि त्या गणपतीच्या पत्नी आहेत? हे असे छोटे छोटे प्रश्न मुलांना पडतात, ते विचारायचे. तिथनं हळूहळू या प्रश्नांची उत्तरं मी शोधायला लागले आणि मग लक्षात आलं की याचा आपल्याला अभ्यास करायला हवा. आणि असं विचार डोक्यात आल्यानंतर मी संस्कृत विषयाकडे वळले. 12वी सायन्स केलं आणि सायन्सला उत्तम मार्क असतानाही मी ठरवलं की मला आता आर्ट्स करायचं आहे. आणि मग मी या संस्कृतचा अभ्यास करायला सुरुवात केली. मग काही कोडी उलगडत गेली. दरम्यानच्या काळात माझी कीर्तनं चालू होती. त्यामुळे जवळपास म्हणजे MA पूर्ण होईपर्यंत माझी 500 कीर्तनं वेगवेगळ्या ठिकाणी करून झाली होती. त्यांनी मला खूप अनुभव मिळाला. म्हणजे या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही ठरवून मुसाफिरी केली असं पण म्हणता येईल आणि ती होत गेली असं पण म्हणता येईल. हां, खरं तर होत गेली, कारण कीर्तनाच्यासाठी आपण शोधायला सुरुवात केली. पण नंतर लक्षात आलं की यातला सखोल अभ्यास व्हायला हवा. मग MA केलं. मग मला संशोधनाचा विषय हाती लागला. मग मी PhD केलं. मग मला नोकरी मिळाली मधल्या काळात. आणि मग जी बंधनं आली की नोकरीमुळे मला परगावी जाऊन कीर्तन करता येणं शक्य नव्हतं किंवा प्रापंचिक जबाबदाऱ्या काही थोड्याफार होत्या. आणि मग मला लेखनाचा मार्ग सापडला की अभिव्यक्त होण्यासाठी मला हे सुद्धा एक माध्यम आहे की ज्याच्यामध्ये मी लिहू शकते वेगवेगळ्या विषयांवर. आणि मग आपोआप म्हणजे अपघाताने एक एक गोष्टी समोर येत गेल्या म्हणू किंवा अडथळे आले, पण आतला जो प्रवाह होता, ती जी आतली स्फूर्ती होती, तिने मार्ग शोधला असंही म्हणता येईल. नियोजन न करता झालं असंही म्हणता येईल. कारण अडथळे पार करण्यासाठी मला दुसरा मार्ग मिळत गेला. पण ती अंतःप्रेरणा तशीच होती की मला काहीतरी सांगायचं आहे आणि मला हे करायचं आहे.
तर त्यातनं या गोष्टी झाल्या असं मला वाटतं. आणि ईश्वरी कृपा की मला मार्ग दिसत गेला पुढचा. बरोबर, ते फार महत्वाचं आहे. खरंय, नाहीतर कधी कधी मार्ग नाही सापडत, पण तो पुढचा मार्ग, पर्याय सतत समोर येत गेले, काही आमंत्रणं येत गेली की त्यातनं मी नवीन शिकत गेले. पण मग आता हे कीर्तन करताना काही वेगळे प्रयोग आपण केलेत का? हो, कीर्तनामध्ये मी वेगळे प्रयोग केले आणि ते जेव्हा केले तेव्हा मला कल्पना नव्हती की आपण काय करतोय आणि त्याला काय म्हणतात हे मला फार उशिरा कळलं. तुला एक गंमत सांगते उमाताई. एकदा काय झालं, रामजन्माचं कीर्तन होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी रामजन्माच्या कीर्तनाला गेलेली होते, त्यामुळे ती नेहमीची जी कथा आहे ती माझी सांगून झाली होती. मग त्यातले जे ठराविक पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या श्रोत्यांना माझ्यापेक्षा नक्कीच जास्त माहिती असणार होत्या. पारनेरजवळ एका गावामध्ये मी कीर्तनाला गेले होते आणि तिथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे सगळे गावाकडचे जे लोक आहेत यांच्यासाठी मी जे बोलणार ते जर खूप वेगळं असलं तर ह्या लोकांनी ते का ऐकावं आणि त्यांचं लक्ष का बांधलं जाईल. अगदी बरोबर. गोष्ट तर त्यांना आधीच माहिती आहे की 12 वाजता कौसल्याच्या पोटी रामाचा जन्म होणार आहे. मग नंतर ते नेहमीचं जे त्याला पाळण्यात घालायचं, आंघोळ घालायची, हे सगळे सोपस्कार आहेत, सुंठवडा खायचा आहे, मग त्यांनी काय यावं. मग त्यावेळी माझ्या मनात काही गोष्टी आल्या आणि मी माझ्या पूर्वरंगाची जी रचना होती ती बदलली आणि मी म्हटलं मी कदाचित सांप्रदायिक चालीतला एखादा अभंग म्हटला किंवा त्यांना माहिती असलेली एखादी गोष्ट जी वारकरी सांप्रदायिक कीर्तनात केली जाते ती केली तर कदाचित मला या लोकांचं लक्ष वेधून घेता येईल आणि ते धरून ठेवता येईल. आणि तशा पद्धतीनं मी ती रचना केली. गोष्ट तीच, फक्त कुठला मुद्दा हायलाईट करायचा, कुठला मुद्दा जास्त सविस्तर सांगायचा हे बदलायला लागतं असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे गंमत अशी की गोष्ट तीच, स्क्रीन प्ले वेगळा वेगळा प्रत्येक वेळी. बरोबर. म्हणजे आता श्यामच्या आईचं एक उदाहरण बघ की श्यामची आई पुस्तक आपण वाचलेलं होतं आपल्या पिढीने, मग श्यामची आई चित्रपट आपण पाहिलेला होता आणि त्या चित्रपटामध्ये काही श्यामची आई म्हटल्यानंतर येणारे जे प्रसंग आहेत की आईनी पोहण्यासाठी त्याला ढकलून दिला किंवा त्यांनी फुलं ओरबाडून काढली, मग आईनी त्याला शिकवलं की असं करू नये, तर हे सगळं आपण चित्रपटात पाहिलं तेव्हा आपल्याला छान वाटलं कारण आपण ते गोष्टीत वाचलं होतं. पण आता जो नव्याने आलेला श्यामची आई आहे तो करत असताना त्यांनी पुस्तकातले काही असे प्रसंग घेतले की जे पहिल्या चित्रपटात नव्हते. म्हणजे कथा तीच आहे पण स्क्रीन प्ले इथला वेगळा आहे, असं कीर्तनाला करायला पाहिजे असं लक्षात आलं. मग तसे काही मी प्रयोग केले आणि माझी मोठी बहीण पण कीर्तन करते, त्यामुळे आम्ही दोघींनी जुगलबंदीसारखी काही कीर्तनं केली होती तेव्हा. त्याच्यानंतर जोड कीर्तन आम्ही दोघी मिळून करायचो, अशी काही आम्ही कीर्तनं केली. किंवा एक सप्ताह केला तर त्यातली एकाड एक कीर्तन तिने करायचं, एक मी करायचं, अशी केली. तर असे वेगवेगळे जसं काय म्हणतात त्याला, कार्यक्रमाच्या वेळेची आणि समोर असणाऱ्या ऑडियन्सची गरज असेल त्यानुसार बदलायला मी शिकले आणि मग लक्षात आलं की ही गरजेची गोष्ट आहे, हे आवश्यक आहे. अगदी खरं आहे. पण म्हणजे एखादी गोष्ट खूप का तुम्ही म्हणता तसं करत राहायची, तर हे असे बदल आणि ते समजून घेऊन करणं हे अगदी अत्यावश्यक गोष्ट आहे. मग आता हे असंच तुम्ही जो पुढे जाऊन विविध ग्रंथांचा अभ्यास नव्या पद्धतीने जो केला तर त्याच्या मागेही हेच सूत्र होतं का? हो, हेच सूत्र होतं. आणि दुसरं काय होत गेलं की पारायण वेगवेगळ्या ग्रंथांची चालायची की दासनवमीच्या वेळी दासबोधाचं पारायण व्हायचं, ज्ञानेश्वरीचं पारायण व्हायचं आणि आता कीर्तन करायचं म्हणजे मला हे ग्रंथ माहिती पाहिजेत, म्हणून मी खूप लहान वयात ही पारायणं करायला सुरुवात केली. आईवडिलांच्या बरोबर मी त्या पारायणाच्या ठिकाणी जाऊन बसायची आणि मी स्वतंत्रपणे ग्रंथ घेऊन पारायण करायची. त्यामुळे एकदा माझं वाचून झालं होतं. मग माझ्या असं लक्षात आलं की ते एकदा वाचलेलं आपल्याला समजलं नाही आहे फारसं आणि लक्षात तर काहीच राहिलेलं नाही आहे. मग काय करायला हवं, तर मग मी त्याच्यानंतर त्याचा अभ्यास म्हणजे पेपर पेन्सिल घेऊन पारायणाला बसायचं, असं मी पारायण सुरू केलं आणि त्याचा मला खूप फायदा झाला. पुढे संशोधन करत असताना, संशोधन म्हणजे तरी काय करतो आपण, तर पॅटर्न्स शोधतो. आपल्याकडे असलेला जो डेटा आहे, जे आपल्याला मिळालं आहे, तर त्या सामग्रीमध्ये आपण पॅटर्न्स शोधतो आणि मग ते संशोधक मांडत असतो त्याच्या संशोधन लेखामधनं किंवा त्याच्या पुस्तकामधनं. मग असे पॅटर्न्स मला वेगळे वेगळे या ग्रंथांमध्ये दिसायला लागले आणि पुढे केलेल्या सगळ्या संशोधनाचा
किंवा वेगवेगळ्या प्रयोगांचं मूळ हे या पेपर पेन्सिल पारायणामध्ये माझ्या होतं, की प्रत्येक वेळी मी नोट्स काढत असे की मला इथे काय दिसलं, आणि मग ते साधर्म्य किंवा ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागतात. खूप छान पद्धत आहे आणि खरंच छान आहे. पण मग आता कीर्तनातून संशोधनाला हे विषय कसे मिळाले? ही एक फार गंमत आहे की एकमेकांना पूरक अशा या दोन गोष्टी घडत गेल्या माझ्या बाबतीत, असं म्हणता येईल. की कीर्तन करत असताना लोकांची अभिरुची काय आहे किंवा त्यांना कशाची उत्सुकता आहे हे मला कळत गेलं. आणि मग त्या विषयांचा मी अभ्यास करायला लागल्यावर असं लक्षात आलं की यात संशोधन केल्यामुळे एक रिसर्च पेपर पण होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एक विषय असा माझ्या मनामध्ये आला की छोट्या छोट्या आपल्याकडच्या पद्धती आहेत की जपमाळ. तर जपमाळ ही नामस्मरण करावं असं आपल्याला सगळे संत सांगतात, त्यामुळे जपमाळ ही बहुतेक घरांमध्ये असतेच. लोक जप करत असतात, वारकऱ्यांच्या गळ्यात असते, त्यांनाही जप करण्याचं बंधन आहे रोज. तर त्यामुळे जपमाळ माहिती असते, ती वापरली जाते. पण एकदा मला एक जणांनी असं विचारलं की का हो सगळ्या जपमाळा असतात त्या 108 मण्यांच्याच असतात का? मग मी म्हणलं मला माहिती नाही, मी ज्या पाहिल्यात ते 108च्या असतात. आणि मग मी शोधायला सुरुवात केल्यावर असं लक्षात आलं की अक्षमालिकोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, तिथपासून सुरुवात करून मला वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये जपमाळेचे एवढे छान संदर्भ मिळाले की कुठल्या देवतेच्या जपासाठी कुठला मंत्र घ्यायचा आणि किती मण्यांची काय मटेरियलची माळ घ्यायची. म्हणजे लक्ष्मीचा जप असेल तर कमळाच्या बियांची माळ घ्यायची किंवा अशा पद्धतीचे जे त्यातले बारकावे आहेत हे सगळे मला सापडत गेले. मग असं लक्षात आलं की अरे जपमाळ ही हिंदू धर्माव्यतिरिक्त अन्य धर्मांमध्येही वापरली जाते. मग त्या प्रत्येक धर्मामध्ये काय म्हणायचं जपमाळ हातात घेऊन हे वेगळं आहे. त्याच्यानंतर मणी कसे असावेत, त्या मण्यांचं मटेरियल काय आणि त्याची संख्या काय हे वेगळं आहे. मग हळूहळू ते संशोधन मी करायला लागले आणि जसजसं ते होत गेलं तसं त्याच्यावरती मी एक संशोधनपत्र लिहिलं, ते सादर केलं एका कॉन्फरन्समध्ये आणि ते प्रसिद्धही झालं. आणि मग त्याच्यावर मी व्याख्यान एकदा दिलं आणि हळूहळू तो विषय असा पूर्ण होत गेला. फारच छान, फारच छान. आपण या विषयावरती काहीतरी काम करू. नक्की नक्की. पण आता थोडंसं आपण आता संशोधन या आपल्या मूळ विषयाकडे वळूया. तर त्याच्यासाठी मला विचारायचं होतं की संशोधन करण्यासाठी किंवा तिकडे संशोधन करूया असं काही वळण्याआधी आपल्या कोणती पात्रता असायला हवी किंवा काय करायची तयारी असायला हवी? त्यासाठी आता सांगायचं तर आपण जेव्हा या शिक्षण क्रमामध्ये संशोधन शिकत असतो तेव्हा प्राथमिक पातळी ही की तुम्ही त्या विषयातले मास्टर्स डिग्री तुमच्याकडे हवी, पदव्युत्तर शिक्षण तुमचं झालेलं हवं, ही तांत्रिक गोष्ट. पण त्या व्यतिरिक्त तटस्थपणे एखाद्या गोष्टीकडे बघायची तुम्हाला मानसिकता तयार व्हायला हवी. आता या बाबतीत मी एक गंमत सांगेन अशी की कीर्तन करत असताना मी संशोधनाकडे वळले. तर या दोन्ही गोष्टींच्या कडनं असणाऱ्या अपेक्षा आणि त्या करायची पात्रता ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत असं ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं तेव्हा तो समतोल कसा साधायचा हे मी करायला लागले किंवा विचार करायला लागले. म्हणजे तेही लक्षात आलं. हां, कारण कीर्तन ऐकायला येणारा आणि कीर्तन करणारा यांच्यामध्ये सगळ्यात प्राथमिक गरज काय तर तो भक्त असावा. भक्त म्हणजे निस्सीम श्रद्धा, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म. त्यांनी कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. समर्थांनी सांगितलं कल्याणात छाटी आण, कल्याणाने उडी मारली, मी खाली पडेन का, मग मी अडकेन का, कुठलाही विचार नाही. म्हणजे कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. गुरु आज्ञा शिरसावंद्य, पूर्ण भक्ती, निस्सीम भक्ती हे भक्ताचं लक्षण. आणि संशोधकासाठी एक्झॅक्टली उलटी गोष्ट अपेक्षित, प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारायचा. तुम्ही जे काही लिहाल त्या प्रत्येकाचा तुम्हाला आधार देता आला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की नाही ही गोष्ट अशी झालीच नाही तर हरकत नाही. तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही फक्त ते सिद्ध करा. आता रामायणाच्या बाबतीत कितीतरी अशा तरंगत आलेल्या जनमानसात रुजलेल्या गोष्टी आहेत.
पण त्या प्रत्यक्ष रामायणात नाही आहेत. नाही. पहिल्यांदा जेव्हा कुणाच्या तरी हे लक्षात आलं असेल तेव्हा त्या माणसाने ते संशोधनाच्या आधारे सिद्ध केलं की अहो लक्ष्मण रेषा ही संकल्पना आहे पण रामायणात त्याचा उल्लेख नाही. तो पहिल्यांदा ज्यांनी सांगितला त्यांनी आधार दिला म्हणून ते लोकांनी मान्य केलं. बरोबर. त्यामुळे इथे प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारायचा आणि एखादी गोष्ट परत परत सांगत असताना त्यात होणारा बदल हा अगदी स्वाभाविक आहे. सूत परंपरेने आपली सगळी पुराणं आणि आर्ष महाकाव्य पुढे आली. कीर्तनकार नारदांच्या गादीवर उभं राहिल्यावर पुन्हा तेच करतो की रंजक करून ती गोष्ट सांगतो आणि ती सांगत असताना आपोआपच त्यात काही गोष्टी येत जातात अधिकच्या की ज्या मूळ ग्रंथात नाही आणि त्यामुळे त्या गोष्टी जनमानसात रुजतात. त्याच्यात शबरी आहे पण बोरबिरं काही भानगड नाही आहे ही जी गंमत आहे. पण ती गोष्ट जेव्हा मला रंजक करून सांगायची लोकांनी ऐकावी असं तेव्हा मी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घालायला हव्या किंवा घालायच्या असतात. तर या दोन गोष्टींचा समतोल मला असं वाटतं की तो राखला गेला तर नवीन पिढी स्वीकारेल ही गोष्ट. अगदी खरी गोष्ट आहे. हे अगदीच खरं आहे. आणि आता हे थोडंसं विषयांतर होतं आहे पण तुम्ही म्हणता त्या मुद्द्याला पूरक अशी एक छोटीशी गोष्ट आमच्या ऑफिसमध्ये झाली होती मागे. कधीतरी मी एखाद्या वेळ सांगितलं असेल पण पुन्हा एकदा सांगते. आमच्या ऑफिसमध्ये एक आजोबा आले अगदी चिडून बसले माझ्यासमोर खुर्चीवर. मला म्हणाले इथून पुढे मी नातवाला गोष्ट सांगणार नाही. म्हटलं बरं नका सांगू पण काय झालं का. तर म्हणे अगं मी त्याला ध्रुवाबाळाची गोष्ट सांगितली की चुकली का. नाही का सांगितलं. आमची गोष्ट अशी चालली. एक होता राजा त्याला 2 राण्या होत्या. ही राण्या काय तर त्याला 2 बायका होत्या. आजोबा सगळ्यांना एकच बायको असते. तुला एक बायको आजोबांना एक बायको सगळ्यांना एकच बायको. पाहिलेलंच नाहीये. हां पण आता त्या काळात तशी पद्धत होती. मग एक आवडती होती एक नावडती होती. मग नावडती होती मग लग्न कशाला केलं. या सगळ्या गोष्टी मुलांना प्रश्न म्हणजे आता आपण ज्याला म्हणतो ना की मिलेनियल्स किंवा जेनझीज पुढची पिढी तर हे आहेत त्या स्वरूपामध्ये अशाच्या अशा गोष्टी नाही स्वीकारणार. त्यामुळे त्यांना सांगताना आपल्याला काही गोष्टी बदलायला लागणार. मूळ कथानक बदलायचं असं अजिबात नाही पण कुठला मुद्दा हायलाईट करायचा आणि त्यातलं मॉरल कसं काढून द्यायचं हे मात्र कौशल्यपूर्ण पद्धतीनं करायला लागणार. अगदी त्यासाठी आणि या सगळ्या कथा पुन्हा एकदा नव्याने लिहायला हव्यात. मूळ गाभा न बदलता गोष्ट न बदलता असं पण मला वाटतं कधी कधी. असं मी कहाण्यांच्या बाबतीत केलं होतं की कहाण्यांची जी भाषा आहे त्याची जी शैली आहे ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याला एक प्रकारची लय आहे. म्हणजे निर्मळ तळं कमळाचं तळं किंवा हे जे काही त्याच्यातले ते वाक्यरचना अशा छोटी छोटी वाक्य एकामुख असते एक तमुक असते मग काय करावं अशा पद्धतीच्या आहेत. तर तशी त्याची भाषा ठेवून नवीन पद्धतीच्या कहाण्या असं लिहिण्याचा एक प्रयत्न केला होता. म्हणजे एक रमा नावाची मुलगी असते एक उमा नावाची मुलगी असते. रमा नोकरी करायची उमा करिअर करायची. हा प्रश्न जो आहे ना हा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक नोकरी करणाऱ्या स्त्रीला पडणारा आहे की मी नोकरी करते का करिअर करते याच्यात भेद काय आणि यातला भेद की माझ्या प्रायोरिटीज बदलत्या राहणार आहेत आणि माझी प्रायोरिटी स्थिर राहणार आहे हा त्यांना सांगण्यासाठी या कहाणीच्या गोष्टीचा आधार घेतला. आणि अशा अनेक कहाण्या प्रत्येक कहाणीमध्ये काहीतरी समस्या निर्माण होते. मग शंकर आणि पार्वती आकाशातनं चाललेले असतात मग ते ऐकतात आणि मग ते तो प्रश्न कसा सोडवतात किंवा अशा पद्धतीचं असतं. तर ते स्ट्रक्चर किंवा तो जो ढाचा आहे तो तसा ठेवून काही कहाण्या लिहिल्या आणि त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कारण व्रत लोकांना करायची असतात नव्या जमान्यात सुद्धा पण त्यांना काही गोष्टी पटत नसतात. मग ती जर तशी आपण डिझायनर कपडे वापरतो ना तशी काही डिझायनर व्रत की जी धर्माचा हे न सोडता चौकट न सोडता त्याचं मूल्य तसंच ठेवून असं जर करता आलं तर अशा पद्धतीनं काही लिखाण केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हे सगळे विषय मला असेच संशोधन करत असताना हळूहळू सुचत गेलेले होते. मस्त खूपच छान खूपच छान. तर मग प्रज्ञा मला असं विचारायचं होतं की आता आपण बघितलं की कीर्तनातून संशोधनाला विषय कसे मिळतात पण हे उलटं पण होऊ शकतं. तर मग आता संशोधनातून कीर्तनाला विषय कसे मिळतात असं याविषयी एक फार गंमतशीर गोष्ट आहे.
एकदा मी एक लेख शोधत होते आणि तो डेक्कन कॉलेजच्या बुलेटिनमध्ये प्रसिद्ध झाला होता. तर त्यासाठी मी ते बुलेटिनचा तो अंक घेतला आणि तो पाहत असताना असं लक्षात आलं की पूर्वी डेक्कन कॉलेजला अँथ्रोपॉलॉजीचं मानववंशशास्त्राचा एक वेगळा विभाग होता. त्यामध्ये काही समाजशास्त्राचे लोकही असायचे, संशोधक, आणि त्यामध्ये YB दामले नावाचे एक संशोधक होते आणि त्यांनी हरिकथेवरती एक फार सुंदर लेख त्याच्यामध्ये लिहिला होता. आणि समाजशास्त्राचे विषय जे आहेत ते सामान्यपणे सर्वेक्षणात्मक असतात, की आधी सर्व्हे करायचा आणि मग ते त्याचं निष्कर्ष लिहायचे. तर तशा पद्धतीचा तो लेख मला इतका आवडला की तो मी वाचला आणि त्यावरून प्रेरणा घेऊन त्यानंतर मी कीर्तनाविषयीची 2 सर्वेक्षणं केली. वेगवेगळ्या 50 कीर्तनकारांशी एकदा बोलले आणि एकदा 70 कीर्तनं वेगळी वेगळी ऐकली आणि तो सगळा त्यातनं मिळालेला जो डेटा होता तो ॲनालाइज करून त्यावर आधारित असे मी 4 वेगळे वेगळे पेपर्स की ज्याच्यामध्ये संस्कृतचा वापर हा काळाच्या ओघात किंवा वेगवेगळ्या भाषांचा वापर कीर्तनामध्ये काळाच्या ओघात किंवा कथानकाच्या अनुसरून कसा कसा होत गेला, बदलत गेला, किंवा वृत्त वेगळी वेगळी आणि भाव याचा कीर्तनात वापर कसा झाला, की कुठलं वृत्त कुठला भाव दाखवण्यासाठी वापरलं जातं. तर अशा प्रकारचे सर्व्हे बेस्ड 4 शोधनिबंध मी लिहू शकले कीर्तनावर आधारित. आणि त्यातनं मला आणखीनही काही विषय सुचले की ज्याचा पुढे काही काम करायचं त्याच्यावर असा विचार आहे माझा. मस्त, फारच छान. काय 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 वेगळं वेगळं हातात लागत असतं. खरंच आयुष्य खूप छान रंजक होत जातं. अगदी अगदी, नक्कीच. पण आता हे सगळं आपण जे बोलतो आहोत तर उदाहरण म्हणून कुठली एखादी वैशिष्ट्यपूर्ण काही अशी संशोधनं किंवा म्हणजे या सगळ्याचं बाहेर येऊन काही वेगळं त्यातनं आपल्याला मिळालं, वेगळं काही सांगण्यात आलेलं आहे, अशी काही उदाहरणं सांगू शकाल? मी जसं मगाशी म्हटलं की संशोधक म्हणून तटस्थ वृत्तीनं बघता यायला पाहिजे. तर ते सगळं ज्या पद्धतीनं जोपासलं गेलं तर ते कशामुळे झालं. तर मी कॉलेजला असतानाच्या वयामध्येच दुर्गाबाई भागवतांचं लिखाण वाचलं की त्या अतिशय चांगल्या संशोधिका होत्या पण ललित लिहित होत्या. त्यानंतर मी इरावतीबाईंचं वाचलं आणि मी जेव्हा डेक्कन कॉलेजमध्ये नोकरीला लागले त्यावेळी मला जेव्हा कळलं की आपण ज्या इरावतीबाईंचं वाचतो लिखाण त्या इथं होत्या, तेव्हा मी अनेक लोकांशी बोलून त्यांच्याविषयीची माहिती गोळा करायचा प्रयत्न केला आणि त्यांचं तिथलं काम बघितल्यावर मी थक्क झाले की जी बाई ललित वाङ्मय इतक्या छान पद्धतीनं लिहिते तर त्यांचं ॲकॅडेमिक्समधलं काम इतकं उत्तुंग आहे की अनेक वर्ष ते त्याच्यावर कुणी काही त्याला काय चुकीचं ठरवणारं काम कुणी केलं नव्हतं. पण अशी म्हणजे कोणती संशोधनं आहे असं त्यांची धर्म आणि संस्कृती नावाचं पुस्तक आहे इरावतीबाईंचं. आत्ता दुर्गाबाईंचा मी उल्लेख केला. दुर्गाबाईंच्यावरती आलेली जे त्यांचं लिखाण आहे ते आणि त्यांच्या घेतलेल्या मुलाखती आता नव्याने भावसंचित, विचारसंचित अशा पद्धतीने 3 पुस्तकांची ती एक मालिका आहे. तर ती पुस्तकं हे सगळं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मी तेव्हा वाचलं होतं आणि यामुळे मला एक शक्यता कळली होती की तुम्ही संशोधन केलं म्हणजे तुम्हाला जडबोजड रिसर्च पेपरच लिहायला पाहिजेत असं नाही, तर सामान्य माणसाला कळेल अशा भाषेतही तुम्हाला लिहिता येतं आणि त्याची गरज आहे हे मला कीर्तनांनी सांगितलं होतं की मला या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. कारण ना खूप वेळा असं होतं की इतके उत्तमोत्तम विषय लोकांनी अभ्यास केलेले असतात पण ते पेपर्स म्हणून जेव्हा प्रसिद्ध होतात किंवा कॉन्फरन्समध्ये जेव्हा सादर केले जातात तेव्हा ऐकणारे लोक पुन्हा संशोधकच असतात, छापलं गेलं तरी वाचणारे पुन्हा संशोधकच असतात आणि सामान्य माणसाच्या मनामध्ये ते प्रश्न असतात पण त्यांना ती उत्तरं मिळत नाहीत. त्यामुळे ही वेगळी वेगळी 2 जगं आहेत असं वाटतं. त्यामुळे इकडे झालेलं संशोधन जे आहे त्याची माहिती त्यांच्या भाषेत लोकांना आपल्याला सांगता यायला पाहिजे. या विचारांनी खूप वेगवेगळ्या गोष्टींचं संशोधनही घडत गेलं आणि तसे तसे विषय एक एक सुचत गेले. जसं गणपती या विषयीचं मगाशी मी उल्लेख केला तसं अनेक संभ्रम लोकांच्या मनात असतात की असं म्हणायचं का असं म्हणायचं. मग पुराण वाङ्मयाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की प्रत्येक पुराणाची मुख्य देवता एक ठरलेली आहे आणि मग बाजूच्या देवता आहेत.
म्हणजे तीच गोष्ट वेगवेगळ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बघितली गेली आहे आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या गोष्टी पुराणात येतात. त्याच कथेची, मी आता गणपतीच्या जन्माची कथा घे, तर सगळीकडे शंकर त्याचे वडील आहेत, पार्वती त्याची आई आहे, पण त्याच्या जन्माच्या विविध कथा आहेत. तर हे जे वैविध्य आहे ना, तर ह्या वेगळ्या वेगळ्या कथा आहेत. मग ही खरी आहे म्हणजे ती खोटी असं नाही. तर त्या दोनही या पुराण परंपरेमध्ये आहेत. हे कुठेतरी आपल्याला त्या पद्धतीनं सांगावायला हवं असं मला जाणवत होतं. अगदी अगदी बरोबर आहे, खरंच आहे. पण मग आता हे सगळं करत असताना कोणते अडथळे कुठले मध्ये येतात, काय काय होऊ शकतं? अडथळे म्हणायचे तर खरं तर त्याला अडथळे म्हणावं की नाही, पण काही समस्या येतात की काही गोष्टी मिळवायला त्रासदायक होतात. एक छोटंसं उदाहरण सांगते. परिसा भागवतांवरती एक विशेषांक काढत होते आणि त्या परिसा भागवतांची माहिती ज्याच्यामध्ये आहे असे काही शोधनिबंध प्रसिद्ध झालेत असं कळलं होतं. आणि परिसा भागवतांविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे आणि जी आहे तीच माहिती सगळीकडे आपल्याला आलेली दिसते. मग त्याच्यावर जर संशोधन झालं आहे तर आपल्याला ते मिळवायला हवं असं वाटत होतं. बरोबर. आणि परिसा भागवतांनी केलेल्या रचना याचं एक हस्तलिखित तंजावरच्या ग्रंथालयात आहे, सरस्वती विलास ग्रंथालयात, असं मला समजलं होतं. तर अडचणी कशा येतात, तर अडचणी अशा येतात की मला तो संशोधन झालेला थिसिस काही केल्या मिळत नव्हता आणि तंजावरचं ते हस्तलिखितही मिळत नव्हतं. आणि मग ते मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होते. तर त्या संशोधन ज्यांनी केलं आणि हे लिहिलं, प्रबंध लिहिला, त्याच व्यक्तीने लिहिलेले काही लेख एका लायब्ररीमधल्या काही अंकामध्ये आलेले होते साहित्य परिषदेच्या. आणि हे जेव्हा कळलं तेव्हा मी तिथे संपर्क केला आणि या अडचणीमध्ये मी काही दिवस होते की मी ते हस्तलिखित कसं मिळवू आणि मी हे लेख कसे मिळवू. तर एका दिवसात जादू व्हावी तसं मला ह्या दोन्ही अडचणी सुटल्या की साहित्य परिषदेमध्ये एक जे गृहस्थ आहेत तर त्यांनी मला ते लेख उपलब्ध करून दिले आणि तंजावरच्या ग्रंथालयामध्ये असणारे एक मराठी गृहस्थ आहेत की ज्यांना मराठी हस्तलिखितं सगळी ते सांभाळतात तिथली, तर त्यांचा संपर्क मला मिळाला आणि त्यांनी तिथून ते हस्तलिखित माझ्यासाठी लिहून काढून पाठवलं. कारण त्यांच्या नियमानुसार त्यांना ते हस्तलिखित द्यायची परवानगी नव्हती, कॉपी. तर त्यांनी ते लिहून काढलं. ते मला म्हणाले तुम्हाला शब्दामध्ये रस आहे ना त्याच्या, तर 62 ओव्यांचं ते हस्तलिखित आहे आणि ते त्यांनी लिहिलं आणि मला पाठवलं. वास्तविक पाहता ते नसतं दिलं तर काहीही त्यांचं अडलं नसतं किंवा ती चूक नव्हती. पण जशा अडचणी येतात तसं मदत करणारे लोकही आपल्याला मिळतात आणि मग त्या अडचणींचं निवारणही होतं. खरं खरं आहे. पण असंही काही होतं का की तुम्हाला असं वाटत असतं की अमुक एक अर्थ आहे किंवा अमुक एक असं हे होतं, किंवा आता उदाहरणार्थ विमान, आपण म्हणतो की पूर्वीच्या काळी आपल्याकडे विमानं होती, मग असंच तुम्ही ठरवता की नाही पूर्वीच्या काळात विमानं होती असं धरून तुम्ही संशोधन करायला जाता, तर मग हा काहीसा अभिनिवेश येतो. तर म्हणजे मुळात असं गृहीत धरणं योग्य होईल का की आपल्याकडे विमान होतं असं धरून आपण शोधायला लागायचं? तर नाही, आता या बाबतीमध्ये ना खूप वेळा असं होतं की अत्यंत समृद्ध अशी संस्कृती आपल्याकडे होती, सर्व प्रकारची शास्त्र आणि त्याच्यावर असलेले ग्रंथ होते. तर हे वास्तव आहे. पण ते मांडत असताना कधीकधी तो अभिनिवेश जो जागा होतो, त्या अभिनिवेशाच्या भरात अशा काही घटना घडतात आणि लोक तो आग्रह धरून बसतात. आत्ता ताई तू म्हणालीस तसं की ते त्यांना सिद्ध करायचं असतं, पण अशा नादाला लागू नये. आणि नाही तर त्यातनं काय होतं, तर मी एक लेख वाचला होता आणि त्या लेखामध्ये असं म्हटलं होतं की माऊलींना, ज्ञानेश्वर महाराजांना पाण्यापासून विद्युत निर्मितीचं तंत्र माहिती होतं. आता मला सांग की नाथ संप्रदायाचा माणूस, वारकरी संप्रदाय ज्यांनी सुरू केला, एक वेगळी दिशा महाराष्ट्रातल्या भक्ती संप्रदायाला दिली, अशी व्यक्ती की स्वतःचं त्यांचं ज्या पद्धतीची साधना होती ती वेगळी होती, आपल्याला त्यांनी सोपी आपल्यासारखी सांगितली आणि किती सोपी केली तर हरिमुखे म्हणा इथपर्यंत ती सोपी आणून ठेवली, हरिपाठ सांगितलं. ती व्यक्ती या उद्योगामध्ये असेल का? तर ज्यांनी कोणी तो लेख लिहिला होता त्यांनी एक ओवीचा उल्लेख तिथे केला होता. मग तया उदकाचे न्यावेशे प्रकटले तेज लखलखित दिसे, तेथ विजू माझी असे सलील कामी.
म्हणजे ज्या ढगामध्ये पाणी आहे असे अंगामध्ये पाणी असणारे जलकण असणारे ढग जेव्हा एकमेकावर आदळतात त्यावेळी त्यातनं विजेची निर्मिती होते. आता ही नैसर्गिक प्रक्रिया आहे होणारी आणि ती फक्त माऊलींनी लिहिली होती. फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा. तर झाडाला फळं लगडली आहेत, ती खाली ते झाड झुकलंय. तिथे सांगायचा उद्देश काय आहे, आपण जर संदर्भ पाहिला तर सांगायचा उद्देश काय आहे की जितके सद्गुण अंगी आहेत तितका माणूस विनम्र होतोय. संस्कृत सुभाषित या अर्थाचं प्रसिद्धच आहे. तर हे असे जे आहेत ना त्यातनं लोक वाटेल ते अर्थ काढतात आणि त्याच कामी म्हणजे या अशा सगळ्या गोष्टींच्या मध्ये डेक्कन कॉलेजच्या प्रकल्पामध्ये जिथे मी काम करते तिथल्या नजरेचा, तिथं तयार झालेल्या नजरेचा खूप फायदा होतो. कारण तिथे आम्ही प्रत्येक शब्दाची छटा ठरवत असताना, अर्थछटा ठरवत असताना त्याचा कॉन्टेक्स्ट पाहतो, काय संदर्भात तो शब्द आला आहे. मग आता हे जे मी सांगितलं माऊलींच्या ओवीचं उदाहरण, त्याचा संदर्भ पाहिला, पुढचं मागचं वाचलं की कळतं की त्यांना पाण्यापासून विद्युत निर्मिती नाही सांगायची आहे. तो त्याच्यात जेव्हा जलतत्व असतं त्या ढगात, तो हलका नसतो तेव्हा त्यातनं वीज निर्माण होते, इतकं सोपं सांगायचं. तर त्यामुळे हा अभिनिवेश तर ही संशोधकाने पाळायची पथ्य झाली अक्षरशः की तटस्थपणे या गोष्टीकडे बघितलं तरच ते संशोधकाने पाळावी. आणखीन एक महत्त्वाचं पथ्य म्हणजे आपण जर कुठलं वाङ्मय रेडीमेड वापरलं, कुठलं संदर्भ वापरले तर त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं, त्या गोष्टी सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि कित्येक वेळा असं असतं की तुम्ही वाचताना खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी वाचता, पण सादर करताना तुम्ही त्यातला काही भागच करता, पण तरीही ते कुठनं आलं. म्हणजे एक छोटं उदाहरण सांगेन की हरिपाठावर आपण काहीतरी काम करूया असं जेव्हा माझ्या लक्षात आलं, मनात आलं, त्यानंतर खूप वर्ष मध्ये गेली. महिनाभर मी एका ठिकाणी कीर्तन करणार होते आणि त्याच ठिकाणी मी महिनाभर कीर्तन करण्याचा हा तिसरा प्रसंग होता. म्हणजे मी 60 कीर्तनं ऑलरेडी त्या लोकांसमोर केली होती आणि मला अजून 30 त्याच लोकांसमोर करायची होती. आणि हे खूप माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं, कारण मी MA पहिल्या वर्षाला तेव्हा होते. त्यामुळे काही व्यासंग नव्हता की 60 ऑलरेडी झालंय, मला जे येतं ते माझं सांगून झालंय, आता मला काही येत नाही अशी माझी अवस्था होती. मग त्यावेळी मला अशी कल्पना सुचली की रोज वेगळा अभंग आणू कुठनं. आणि म्हणून मी म्हटलं हरिपाठावर करू. हरिपाठाचे 27 अभंग आहेत, म्हणजे माझा महिना झाला. पुढे मागे मी वेगळे काही अभंग घेईन, मध्ये कृष्णजन्म येईल कारण श्रावण महिना होता, त्यामुळे कृष्णजन्म काल्याचं कीर्तन हे 2 वेगळे अभंग असणार. म्हणून मी त्या 27 अभंगांवर बोलायला सुरुवात केली. मग मनात आलं की आपण यावर काहीतरी अजून अभ्यास करूया. खूप वेगळी वेगळी पुस्तकं मला मिळाली. खूप लोकांचं, साखरे महाराजांचं त्याच्यावर विवेचन आहे, महाजन म्हणून एका महाराजांचं विवेचन आहे, बाबाजी महाराज पंडितांचं त्याच्यावर विवेचन आहे आणि खूप दुर्मिळ आणि जुनी पुस्तकं आहेत ही सगळी. हरिपाठ रहस्य, हरिपाठ दीपिका, ही सगळी पुस्तकं मला मिळाली. पण ती वाचून मला जे मांडायचं आहे ते काय आहे हे माझ्या हाताशी लागत नव्हतं. आणि मग जेव्हा मी वेगळ्या संदर्भामध्ये एका मनाचे श्लोक वाचायला घेतले तेव्हा लक्षात आलं की अरे जे सामान्य माणसासाठी माऊलींनी सांगितलंय ना तेच समर्थांनी सांगितलंय. मग मला ते कनेक्ट करता यायला लागलं, मग मला दिसायला लागलं की योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म महाराज म्हणतात आणि इकडे त्याला बरोबर पॅरलल असा श्लोक आहे. मग ते साधर्म्य मला जसं जसं दिसायला लागलं तसं दिसत असताना सुद्धा मला त्या सगळ्या ग्रंथांचा आधार खूप महत्त्वाचा होता की बाबाजी महाराज काय म्हणतायत, महाजनांचं काय म्हणणं आहे, साखरे महाराज काय म्हणतायत. तर या किंवा गुलाबराव महाराजांनी प्रतिज्ञा लिहिल्या आहेत या सगळ्या हरिपाठाच्या अभंगांवर. तर ते सगळं वाचल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही याची मला जाणीव झाली आणि ती जाणीव जागी राहिली मी संशोधक आहे म्हणून, की मला ह्या सगळ्याचा उल्लेख करायला हवा की मी हे सगळं पाहिलंय, म्हणजे मला जे कळतंय आणि मी जे 3 मिनिटात बोलतीये तर त्याच्या मागं मला या सगळ्यांनी मदत केली आहे. बरं. पण मग आता हे करताना मला असं सांगा की संस्कृत शिकल्याचा तुम्हाला सगळ्यासाठी काय फायदा झाला आणि मुळात माध्यम या विषयाचा संशोधनाचा कसा परिणाम होतो किंवा कसं काय? संस्कृत शिकल्याचा फायदा म्हणायचा तर खूपच झाला. दुसरी गोष्ट अशी की मला ज्या ठिकाणी नोकरी मिळाली, काम मिळालं, तर ते कामही असंच आहे की तिथे शोधायचंच आहे सतत.
शोधायचं आहे, मनात आलेली शंकेचं लगेच निरसन करायचं आहे. त्यामुळे ते सवय लागली. कधी कधी असं वाटतं की संशोधन हे एक प्रकारचं व्यसन आहे म्हणायला हरकत नाही, चांगलं व्यसन. त्यामुळे कुठलीही गोष्ट मनात आली ना की ती शोधायची सवय मला याच्यामुळे लागली. आणि संस्कृतमुळे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाणं आणि मूळ काय आहे हे मला ॲक्सेसेबल झालं. कारण ज्या ठिकाणी मी काम करते त्या ठिकाणी अतिशय मूलभूत आणि आपण ज्याला प्रमाण म्हणू शकतो, मूळ सोर्स आणि प्रमाण सोर्स, ऑथेंटिक, अशा गोष्टी मला हाताळायला मिळाल्या. मध्यंतरी एका वेगळ्याच विषयावर मी लिहिलं आणि तो संशोधन पत्र ते झालं, संशोधन निबंध तो झाला. विषय होता मसाले भात. आणि खूप सहज हे मनात आलं की अरे हा काळा मसाला आपण महाराष्ट्रीयन जेवणात वापरतो, तर हे काय आहे प्रकरण, हे आलं कुठनं? प्रत्येकाच्या घरात बनतो हा. कुणी तिखट मिरच्या घालतो त्याच्यात आणि कुणी न घालता गोडा मसाला म्हणून वापरतो. जे काळ्या मसाल्याचंच एक व्हर्जन गोडा मसाला आहे की मिरच्या न घालता. मग हे काय आहे, हे कुठनं आलं आणि हे महाराष्ट्रीयन जेवणाची का खासियत? मग त्याचे एक एक पदार्थ वेगळे करून शोधणं हे मला संस्कृतच्या अभ्यासाने सोपं झालं. आणि माझ्या कामाच्या प्रकारामुळे की त्या प्रत्येक ग्रंथाचं आयुर्वेदात काय सांगितलं आहे, ते कशासाठी वापरायचं आहे, मग ते कशा प्रकारे आपल्याला इथे दिसतं. आणि मग हा शोध घेण्याची जी प्रवृत्ती आहे ना ती नक्कीच मला या संस्कृत आणि कामाच्या स्वरूपामुळे प्राप्त झाली असं म्हणता येईल. फारच छान आहे. पण मग आता मला सांगा की अनुवादी साहित्याचे विषय हे संशोधन विषयांपासून पूर्ण वेगळे का असतात? हां, म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं आहे की मी अनुवादित साहित्य जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थापन, मॅनेजमेंटशी रिलेटेड विषयांवरचे माझे अनुवाद आहेत सगळे. आणि संशोधनाचे विषय हे पूर्णपणे वेगळे की जे भारतीय संस्कृती, संस्कृत आणि या विषयाशी निगडीत आहे. त्याचं पहिलं एक कारण असं की भाषाशास्त्र शिकत असताना अनुवादासाठी काय काय गोष्ट, त्याची तत्त्व काय आहेत याचा एक आम्हाला पेपर होता. आणि आतासुद्धा कुठल्याही भाषेशी निगडीत काम जेव्हा तुम्ही करता तेव्हा अनुवादाविषयीची जाणीव असणं आणि त्याची माहिती घेणं हे अत्यंत मूलभूत आहे. त्यामुळे संस्कृत आणि कोशशास्त्र शिकवत असताना सुद्धा आम्ही मुलांना अनुवादाचा एक पेपर त्याच्यामध्ये ठेवलेला आहे की ज्यामध्ये ट्रान्सलेशन स्टडीज नावाने मुलांना अनुवाद शिकवला जातो की त्याची तत्त्व काय आहेत, त्याच्या थिअरीज काय आहेत. तर ते सगळं मी जेव्हा वाचलं विद्यार्थिनी असताना तेव्हा असं मनात आलं की एखादा करून बघूया आपण. आणि मग माझे जे प्रकाशक आहेत ज्यांच्याकडे माझी सगळी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत तर त्यांनी मला एक पुस्तक दिलं आणि म्हणाले तुम्ही याचा कराल का अनुवाद. अशी ती सुरुवात झाली. आणि त्यानंतर काही घरातनं मिळणाऱ्या माहितीमुळे, कारण माझे यजमान IT मध्ये आहेत तर त्यामुळे त्यांना मॅनेजमेंट आणि यातली बरीच माहिती होती, तर ते ऐकून ऐकून ते शब्द माहिती होत होते. आणि त्यामुळे असं वाटलं की एखादा करून बघावा. आणि मग व्यवस्थापन आणि यातल्या सगळ्या गोष्टींचे अनुवाद माझ्याकडे येत गेले. आणि तशी माझी 4ही पुस्तकं याच विषयावरची. मला वाटतं ते कॉर्पोरेट चाणक्य पण नाही, कॉर्पोरेट चाणक्य हे स्वतंत्र पुस्तक आहे. अच्छा. आणि ते इंग्रजी कॉर्पोरेट चाणक्याचा अनुवाद नाही आहे. पण फारच हा योगायोग आहे की एकाच महिन्यात हे मराठी ओरिजिनल पुस्तक आणि इंग्रजी राधाकृष्ण पिल्लाईंचं पुस्तक प्रसिद्ध झालं एकाच वेळी. आणि दोन्हीचं नाव तेच होतं. त्यामुळे अनेक वेळा लोकांना असं वाटलं की त्याचा अनुवाद आहे. पण ते पुस्तक करणं हा माझ्यासाठी एक फार छान अनुभव होता, कारण मी वेगवेगळ्या मॅनेजमेंटमधल्या पुस्तकांचे अनुवाद करत होते. मला स्वतःला सेल्फ हेल्पवाली पुस्तकं वाचायला खूप आवडतात. त्यामुळे मी तशा पद्धतीची एडवर्ड दे बोनो किंवा ही जी परदेशी पुस्तकं आहेत काही, ही या लोकांची पुस्तकं मी वाचत होते. आणि त्यातनं असं वाटलं की चाणक्याकडे खरं तर खूप गोष्टींची सोल्युशन्स आहेत. हो, प्रचंड. आणि मग मी काय केलं, मी जर म्हटलं की एखादा चाणक्याचा श्लोक मी म्हटला तर हा मी वापरायचा कसा हे लोकांना नाही कळणार. आणि नवीन जनरेशनच्या माझ्या डोळ्यासमोर ही IT काम करणारी मुलं होती, तर त्यांना हे श्लोक सांगून नाही कळणार. मग त्यांना कसं कळेल असा मी विचार केला. तर एक उदाहरणादाखल यातला एक श्लोक बघूया आपण. या पुस्तकात मी हा श्लोक इथे दिला आहे. अधमा धनमिच्छन्ति धनम मानम च मध्यमाः उत्तमा मानमिच्छन्ति मानो हि महतां धनम. मग मला कॉर्पोरेट सिच्युएशन्स दिसायला लागल्या, कारण माझ्या यजमानामुळे मी रोज ती चर्चा घरात ऐकत होते.
तर कॉर्पोरेट लाईफमध्ये ॲप्रायझल नावाची एक गोष्ट असते की प्रत्येक वर्षातनं प्रत्येक कर्मचाऱ्याला एकदा ॲप्रायझलला सामोरं जायला लागतं आणि त्यांचा जो मॅनेजर आहे त्याला ह्या सगळ्या लोकांचं ॲप्रायझल करायचं असतं. तर त्याच्यासाठी नियम काय असतो की त्याला तो बेल कर्व मेंटेन करायचा असतो. त्याला दाखवायचं असतं की ह्या 5पैकी कुणीतरी या पोझिशनला आहे, कुणीतरी इथे आहे, कुणीतरी इथे आहे. आता अ, ब, क जर असतील तर अ हा फारच टाकाऊ आणि वाईट नसतो, पण तो ब पेक्षा कमी काम करत असतो किंवा कमी प्रॉडक्टिव्ह असतो. तर या थिअरीनुसार कुणाला काय द्यायचं हे त्याला ठरवायचं असतं. मग आता इथे चाणक्याने रेडीमेड सल्ला दिला आहे की जे लोक अधम प्रवृत्तीचे आहेत त्यांना धन पाहिजे असतं. आता मॅनेजरला सगळ्यांना खुश करायचं आहे, सगळ्यांकडनं पुढच्या वर्षातही काम करून घ्यायचं आहे, पण त्यांना कुठल्या तरी पोझिशनला त्याला ठेवायचं आहे. मग तुम्ही ओळखा की समोरच्याला काय पाहिजे आहे. काहींची मागणी असते की त्याला पैशाची गरज असते, काही जणांना मानमरातबही हवा असतो आणि पैसा हवा असतो, त्यांना त्या मधल्या पोझिशनला ठेवा. आणि काही जण अशा अवस्थेत असतात की त्यांना आता पैसा थोडा कमी मिळाला तरी चालेल किंवा नाही मिळाला तरी, पण त्यांना डेझिग्नेशन चांगलं हवं असतं. आता हा जो प्रश्न आहे ना, हा IT मधल्या किंवा कॉर्पोरेट जगातल्या प्रत्येकाची समस्या आहे. कुणाला तरी ॲप्रायझल करायचं आहे, कुणाला तरी त्याला सामोरं जायचं आहे. मग मी अशा सिच्युएशन्सचा विचार केला म्हणण्यापेक्षा आजूबाजूला त्या घडत होत्या, मी त्या निवडल्या, त्यावर लिहिलं. आणि मग चाणक्याने त्या सिच्युएशनमध्ये काय केलं असतं असा विचार करून मी ते श्लोक दिले. कारण मी जर श्लोक सांगितले तर ह्यातलं कुणीच वाचणार नाही. मग मी चाणक्याचा सल्ला मला त्यांना सांगायचं आहे की हे बघा, हे शहाणपण चाणक्य सांगतोय. आणि अशा पद्धतीनं मी ते त्या पुस्तकामध्ये दिले आणि त्याला फार उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या आवृत्तीही पुढच्या निघत गेल्या आणि आवडलं लोकांना ते पुस्तक. फार फार. तर अशा रीतीने संशोधक म्हणून संशोधक कसं असतं आणि तुमचं संशोधन कसं होत गेलं हे सगळं आपण बघितलं. आजच्या मलाही खात्री आहे की प्रज्ञाताईंनी आज आपल्याला जे काय सांगितलं ते आपल्यालाही आवडलं असेलच. आणि तुम्ही जेव्हा स्वतः संशोधनाबद्दल जेव्हा काही विचार कराल तर तेव्हा तुम्हाला सगळ्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. तर प्रज्ञाताई, आज आपण इथे येऊन गप्पा मारल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि श्रोते हो आपलेही धन्यवाद.